रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। भावधरोणी या वाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी। स्वमुखे आपण सांगेतो श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनेसी। तेची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया। एका जनार्दनी संशय सोडोनी, दृढधरी मणी ज्ञानेश्वरी। नमस्कार, आपण ऐकत आहोत ज्ञानेश्वरीतील पहिला अध्याय मराठीत थोडक्यात। अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। श्री ज्ञानेश्वर महाराजांनी ग्रंथारंभी वैदिक संप्रदायानुसार मंगलालाच मंगलम असणाऱ्या ओंकार स्वरूपी विघ्नहर्त्या सुखकर्त्या श्री गजानन रूपी परमात्माला वंदन नमन केले आहे। नंतर विद्यादेवता सरस्वतीचे स्तवन आणि त्यानंतर आपल्या गुरूंना श्री निवृत्तीनाथांना परमात्मस्वरूपी मानून वारंवार वंदन केले आहे। भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या गीतेचा अनुवाद सुरुवात करण्यापूर्वी श्री ज्ञानदेवांनी ओंकार या वाचकाचा उपयोग करून परमात्मरूपी श्री गणेशाचे काव्यमय नमन केले आहे। त्यानंतर चातुर्यार्थ कला यांची देवता सरस्वतीला नमन केले आहे। त्यानंतर ज्यांच्या कृपेमुळे आपण पूर्ण काम झालो त्या श्री निवृत्तीनाथांना वंदन करून गुरुमहिमा वर्णन केला आहे। यानंतर परमार्थाची जन्मभूमी, सर्व विद्यांचे मूळपीठ, सर्व काव्यांचा राऊ अशा महाभारताची थोरवी व श्रेष्ठता गायली आहे। महाभारताच्या सुरस वर्णनानंतर भगवद्गीतेचे गुणवर्णन केले आहे। गीतेला भारत कमलपरागू असे श्रेष्ठ विशेषण देत जिचे विरक्त संत मुनी सेवन करतात, ब्रह्मदेव शंकरजी मुक्तकंठाने प्रशंसा करतात, त्या गीतेची महती गातात। त्यानंतर श्रोत्यांनी स्थिर अंतःकरणाने या गीताग्रंथाचे सेवन कसे करावे हे सुचविले आहे। थोर श्रोतांना आपण लाडके अपत्य असून सलगीने बोलत आहे असे म्हटले आहे। प्रत्यक्ष श्री भगवान शंकरांची मती ज्या गीताग्रंथाचा विचार करताना स्मित झाली, वेदही खुंटीत झाले, त्या गीताग्रंथावर व्याख्यान करण्यास सरसावणे हे धारिष्टाचे आहे याची जाणीव असल्याचा निर्वाळा ज्ञानदेवांनी दिला आहे। व पुन्हा गुरुकृपेचा महिमा वर्णन करून श्री निवृत्तीनाथांना सूत्रधार मानून ग्रंथाला सुरुवात करण्यापूर्वी आशीर्वादपूर्वक आज्ञा मागितली आहे। धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावर माझे व पंडूचे पुत्र काय करीत आहेत या धृतराष्ट्राच्या प्रश्नाचे संजयाने उत्तर देताना प्रथमतः दोन्ही पक्षांचे रथी महारथी यांचे रथ त्यांचे वर्णन करून अर्जुनाच्या रथाचे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तवात्सल्याचे वर्णन केले आहे। शंखनिनाद, युद्धाची सज्जता इत्यादीचे वर्णन केले आहे। अर्जुनाने हर्षयुक्त होऊन सर्व सैन्यांकडे दृष्टी टाकली व आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी नेऊन उभा करण्याची विनंती श्रीकृष्णाला केली। भगवान श्रीकृष्णाने दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी अर्जुनाचा रथ नेऊन उभा केला। शत्रुपक्षीय सैन्यातील भीष्म द्रोणादिक योद्धे हे आपले शत्रू आहेत असे न दिसता ते आपले पूज्य गुरुजन, बंधू, काका, मामा असे आप्तेष्ट आहेत असे दृश्य दिसले। अकस्मात अर्जुनाच्या अंतःकरणात करुणा उत्पन्न झाली, वीरवृत्तीचा लोभ झाला, हातातील गांडीव धनुष्य गळून पडले। अर्जुन मोहग्रस्त झाला, आपल्या युद्ध न करण्याच्या कृतीचे समर्थन करू लागला। अर्जुनाच्या अंतःकरणात उत्पन्न झालेला दया, करुणा, कृपा इत्यादी सात्विक वृत्तीचा झालेला उदय या अध्यायामध्ये वर्णन केला आहे। अर्जुनाचा शस्त्रसन्यास, गहिवरलेल्या व उद्विग्न मनस्थितीचे मार्मिक वर्णन ज्ञानदेवांनी पहिला अध्याय अर्जुन विषाद योग या अध्यायामध्ये केलेला आहे। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी।